नमस्ते सर्वांना, मी विजयकांत. आता मे महिना सुरू आहे. तुम्ही बघताय सगळीकडे जोरात पाऊस सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रभर. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा जो ऋतू चेंज होतोय त्या ऋतूनंतर आपल्याला पावसाळा सुरू होतोय. तर त्यामुळं आपण आपली काळजी स्वतः घ्यायची आहे. त्यामुळं आपल्याला आपलं जे शरीर आहे, शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी, शरीराचं मेंटेनन्स करण्यासाठी रोज कमीत कमी 10 ते 20 मिनिटं आपल्याला वर्कआउट करणे गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे. तर ज्यांनी अजूनपर्यंत व्यायामच केलेला नाही तर त्यांच्यासाठी मी आज थोडासा तुम्हाला मी दाखवणार आहे कुठले कुठले स्टेप्स तुम्ही घरामध्ये पावसाळ्यामध्ये करू शकता. एका फरशीवरती तुम्हाला 12 महिने तुम्हाला करणारा मी व्यायाम आज तुम्हाला दाखवणार आहे, शिकवणार आहे. तर त्यामुळं तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं कुठं बाहेर जायचं नाही किंवा कुठं आपल्याला वर्कआउटसाठी जिमला वगैरे जायचं नाही, कुठलंही इक्विपमेंट वापरायचं नाही आहे. साधा सोपा वर्कआउट तुम्हाला मी आज दाखवतो. तर चला आपण स्टार्ट करूया. तर सुरुवातीला वर्कआउट करण्यापूर्वी थोडं गरम पाणी किंवा ॲप्रेस, आम्ही तर एनर्जी ड्रिंक घेतो. एनर्जी ड्रिंक घेतल्यामुळं आपल्या जे शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहेत ओझ बनतात ते टॉक्सिन्स वाटे बाहेर पडतात, घामावाटे बाहेर पडतात. त्यामुळं तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे ॲप्रेस नसेल, एनर्जी ड्रिंक नसेल तर तुम्ही गरम पाणी घेऊ शकता. तर वर्कआउट करण्यापूर्वी थोडं वॉर्मअप करणं गरजेचं आहे. चला आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5. दोन्ही हात समोर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलटा साईडने करायचं आहे बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण उजवा हात डावीकडे घेऊन थोडं हे कमरेला थोडा ताण आला पाहिजे, पाठीच्या मणक्याला ताण आला पाहिजे. 1 2 3 4 5. आता आपण हाताची पायाची दोन्ही ॲट अ टाइम एके वेळा हालचाल करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ज्यांना ब्लड प्रेशर हाय आणि लोचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे रोज कमीत कमी 10 मिनिटं जर तुम्ही केलात तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होईल. त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यामुळं तुम्हाला हेल्थ चॅलेंजेस फार प्रमाणामध्ये कमी येतील. त्यानंतर आता दोन्ही हात साईडला घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्या व्यायामामुळे हे कमरेला थोडा ताण येतो, दोन्ही बाजूला आपल्याला मुवमेंट होते. आता आपण नेक्स्ट स्टेप्स करूया. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नेक्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता नेक्स्ट स्टेप करताना हे दोन्ही हात तुम्हाला मी दाखवतो. एक आपल्या पाठीच्या मणक्यापर्यंत आले पाहिजेत आणि पूर्ण शरीर आपलं सैल सोडायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्टॉप. आता दोन्ही पायामध्ये थोडं अंतर ठेवा. दोन्ही हात कमरेवरती ठेवा. ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, पायाचा प्रॉब्लेम आहे, वजन जास्त आहे, त्यांनी हळूहळू एक स्टेप करायचा आहे. त्यातली पहिला एक स्टेप मी तुम्हाला दाखवतो, त्याप्रमाणे करायला स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्टॉप. आता दोन्ही हात वरती घ्या. आता हाताची आणि पायाची ॲट अ टाइम एका वेळी मोमेंट व्हायला पाहिजे. तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
15, 16, 17, 18, 19, 20. स्टॉप. हे तुम्ही सहज करू शकताय. कोणत्याही वयाचा असला तरी काही प्रॉब्लेम नाही. घरातून आपण एवढ्याशा जागेमध्ये आपण करू शकतो. त्यामुळे 12 महिने उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, पाऊस पडायला लागलाय, आपण बाहेर जाऊ शकत नाही. थंडी पडली, थंडीमध्ये आपण थोडा आळसपणा करतो. त्यामुळे हे नियमित जर तुम्ही डिसिप्लिनमध्ये जर रोज घरी करताय तर तुमचं कन्सिस्टन्सी हे होत राहतं. त्यामुळे फिटनेस तुमचं चांगला राहतो, माइंड पण चांगलं राहतं आणि तुम्ही जे काम करताय ते खूप छान पद्धतीनं काम होतं. तुमचं दिवसाची सुरुवात एकदम स्टार्टअप एनर्जेटिक होते. त्यामुळे तुमची दिवसभर एनर्जी टिकून राहते. आता दोन्ही हात समोर घ्या. पायाचा करायचा आहे. हळूहळू पाय वरती 45 डिग्रीमध्ये घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. स्टॉप. हे दोन्ही पाय आपल्या हे पोटावरची जी चरबी आहे, रिझर्व फॅट सगळ्यात डेंजर असतं. तुम्ही रेग्युलरली हा वर्कआउट रोज 20 वेळा करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही 5 वेळा रिपीट करताय तर इथला जो रिझर्व फॅट जो आहे तो हळूहळू बर्न व्हायला सुरू होतो. रिझर्व फॅट म्हणजे पोटावरची चरबी जी आहे, सगळ्यात जास्त अवयव पोटामध्ये आहेत आणि पोटामध्ये जे अवयव आहे त्या अवयवाची चरबी काही कालांतरानंतर रक्तवाहिनीमध्ये मिक्स व्हायला सुरुवात होते आणि रक्तवाहिनीमध्ये मिक्स झाल्यामुळं रक्तवाहिनी आतून चोकअप व्हायला सुरू होते. त्यामुळे आपल्या हार्टवरती लोड होतो. मग डॉक्टरकडे तुम्ही गेला की म्हणतात तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, कमी करा. मग कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात डेंजर हे रिझर्व फॅट ही पोटाची चरबी आहे. त्यामुळे ज्यांचं पोट प्रमाणापेक्षा जर जादा दिसत असेल तर तुम्ही बघा, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, काळजी करा, स्वतःची काळजी करा. हार्ट अटॅक त्याच्यामुळेच येतो, पॅरालिसिसचा अटॅक पण त्याच्यामुळेच येतो, ब्रेन हॅमरेज पण त्याच्यामुळेच होतो. कारण ती चरबी रक्तामध्ये रोज थोड्या अंतराने मिसळली जाते आणि एका दिवसाची प्रोसेस नाही आहे. हे कन्सिस्टन्सी तुम्ही जर तुमची चुकीची लाईफस्टाईल, जीवनशैली जर असेल ते हळूहळू कालांतरानं तुमचं चरबीचं प्रमाणापेक्षा जर जास्त गेलं आणि 80% वर जर ब्लॉकेजेस वाढायला लागले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जाण्याचे पर्याय नाही. मग तुम्हाला मरेपर्यंत पीपीच्या गोळ्या, रक्तपातळाच्या गोळ्या ती चालू करतात. एकदा रक्तपातळाची गोळी जर सुरू झाली तर मरेपर्यंत बंद करता येत नाही. परंतु आम्ही गॅरंटीने तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आमच्याबरोबर रेग्युलर वर्कआउट करायला लागलात, लाईफस्टाईल जर चेंज केलं, 80% लाईफस्टाईल आहे तुमची आणि 20% वर्कआउट आहे. 20-80चा फॉर्म्युला आम्ही लोकांना सांगतो. त्यामुळे ती लोक रोज करतात. त्यामुळे रेग्युलरली आमच्याबरोबर ग्रुपमध्ये खूप लोकांचा रिझल्ट, मेडिसिन फ्री झालेले आहेत लोक आणि आमच्याबरोबर खूप लोक काम करतात आणि खूप लोकांचे रिझल्ट आहे. तर आता हे तुम्ही सहज करू शकता. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्या आणि हाताची पायाची अशी मुवमेंट करायची. 1, 2, 3, 4, 5. ओके. दोन्ही हात समोर घ्या, वरती घ्या आणि हे फक्त समजून घ्या. हे आता आपण थोडं खाली उठा बसा काढतो त्याच पद्धतीनेच आहे. परंतु हाताची, पायाची, मानेची, त्यानंतर पाठीच्या मणक्याचा पण हा वर्कआउट होतो. बघा तुम्ही. 1, 2, 3, 4, 5. हे सहज तुम्ही कोणत्याही वयाचा असला तर तुम्ही सहज करू शकताय. कुठलंही प्रेशर येत नाही आपल्या शरीरावरती. हे सहज आपण मुवमेंट ही करू शकतो. त्यामुळे थोडंसं तुम्हाला सुरुवातीला, तुम्ही जर समजा वर्कआउटच कधी करत नसाल, तुम्हाला थोडं त्रास झाल्यासारखं वाटतो 2-3 दिवस. परंतु तुम्ही कन्सिस्टन्सी करत राहिला, शरीराला तुमच्या सवय होते आणि सगळ्या रक्तवाहिन्या सगळं ओपन व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे हे रेग्युलर करणं गरजेचं आहे.
ठीक आहे. तर आता नेक्स्ट तुम्हाला मी वर्कआउट दाखवतो. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या आणि दोन्ही हात समोर घ्यायचा आहे आणि या पद्धतीने करायचं. या दोन्ही हातामध्ये दोन्ही हाताच्या तळव्यावरती ते आपले अवयवाची बटणं आहेत, ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात. त्यामुळं तुम्ही हे 20 वेळा करू शकता, 30 वेळा करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता नेक्स्ट प्रकार तुम्हाला दाखवतो. दोन्ही हात हे खांद्यावरती ठेवायचे आहेत आणि त्या पद्धतीनं परत रिलीज करायचे आहेत आणि पायाची पण पायाची आणि हाताची दोन्ही ॲट ए टाइम एका वेळी हालचाल व्हायला पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हां, आता नेक्स्ट स्टेप. दोन्ही हात समोर घ्या. मी तुम्हाला पहिलं करून दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही शिका, मग करा. 1 2 पाय एकदा तुम्ही उजवा पाय वरती घ्यायचा, एकदा डावा पाय वरती घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर हाताची पण मुवमेंट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. जर तुम्हाला मध्ये मध्ये दम लागत असेल तर तुम्ही एनर्जी घेऊ शकता. ज्यांचं वय 50च्या वरती आहे, 60च्या वरती आहे, 60 70 80 वगैरे असेल तर त्यांनी जसं तुम्हाला दम लागेल तसं तुम्ही ब्रेकमध्ये घेऊन एक मिनिटाचा अर्धा मिनिटाचा ब्रेक घेऊन बसून तुम्ही घ्यायचं आहे. गरम पाणी वगैरे घ्यायचं आहे किंवा एनर्जी घ्यायचं आहे, ॲपरेज घ्यायचं आहे. ठीक आहे. तर परत थोडं आपल्याला रिलॅक्स मिळण्यासाठी हा स्टेप करायचा. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे तुम्ही सहज करू शकता. ज्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना गोळ्या चालू आहेत, ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी हे रोज हा जरा सराव केलात तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन पायाचे आणि हाताचे दोन्ही प्रॉपर झाल्यामुळं तुमचं हृदयाचं जे प्रेशर आहे, दाब जो आहे कमी होईल आणि रक्तवाहिन्या ओपन झाल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन रक्त व्यवस्थित शरीरामध्ये प्रवाहित होतं. त्यामुळं तुम्हाला हलका हलका वाटायला लागतं, खूप छान वाटायला लागतं आणि तुम्ही एकदम एनर्जेटिक होता. त्यामुळे तुम्ही रोज हा सराव एका ठिकाणी उभा राहून तुम्ही करू शकता. ती लोक बुजुर्ग लोक आहेत ते टीव्ही बघत सुद्धा तुम्ही हे करू शकता. आता हा जो तुम्हाला दाखवतो प्रकार तसं तुम्ही हात वरती घेऊन करू शकता. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो तो स्टेप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्याच्यामध्येच आपण क्लॅप करत करत करायचं आहे. तुम्हाला ती स्टेप दाखवत होती. 1 2 3 4
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ह्याच्यामध्ये डबल स्टेप तुम्ही करू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. बघा, तुम्ही जर फास्ट केलात 20 वेळा 30 वेळा आणि 2 ते 3 वेळा तुम्ही रेग्युलरली जर करत राहिलात, पहिले 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या कपाळावरती घाम यायला लागेल, तुमचे शरीर गरम व्हायला लागेल. त्याच्यानंतर तुम्ही जर 10-15 मिनिटं जर केलात, तुमची कॅलरीज बर्न व्हायला मदत होते. ठीक आहे. आता तुम्हाला चालायचा व्यायाम घरामध्ये कसा करायचा, तुम्ही जर समजा रोज 1 किलोमीटर 2 किलोमीटर चालत असाल आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बाहेर जाता आलं नाही, तर चालायचा तुम्हाला मी हाताचे पायाचे कुठल्या पद्धतीने वर्कआउट करायचं हे दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. तुम्ही असं कन्सिस्टन्सी 100 वेळा करू शकता. ह्याचा बेनिफिट काय होतो, तुमची हाताची मुवमेंट तुम्ही रस्त्यावरती असं रोज फिरायला जाऊन असं नाही करू शकत. तुम्ही सहज एकाच पद्धतीने एकाच पोजमध्ये चालत असता, यामुळे कॅलरीज ही जास्त बर्न होत नाहीत. परंतु ह्या पद्धतीने जर तुम्ही केलात, पायाची मुवमेंट बघा 45 डिग्री पर्यंत वरती येते. रिझर्व फॅट बेली फॅट कमी करायला खूप मदत होते. आणि हाताची आपले जेवढे सांधे आहेत, स्पायनल कॉर्ड, हाताचे सांधे, गुडघ्याचे, पायाचे सांधे, ते रिलीज व्हायला लागतात. त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा ट्रायग्लिसराइड असतं ते बर्न व्हायला सुरुवात होतं, बॉडी बॅलन्स होते. त्यामुळे तुम्ही एका पायरीवरती एका फरशीवरती तुम्ही हे वर्कआउट रोज नियमित करू शकता. कमीत कमी तुम्ही ज्यावेळी घरामध्ये असं 10 ते 15 मिनिटं चालता, तुमचं 1 किलोमीटर कंप्लीट होतं. 20 मिनिटं करता फास्टमध्ये 2 किलोमीटर होतं. 30 मिनिटं करता 3 किलोमीटर होतं फास्टमध्ये जर केला तर. फास्ट म्हणजे एकदम हळू नाही का, ह्या पद्धतीने. आता ज्यांचं वजन संतुलित आहे आणि त्यांनी ह्याच्याबरोबर जॉगिंग पण तुम्ही करू शकता. परंतु मी नवीन लोकांना सांगेन की जर वजन जास्त असेल तर तुम्ही जॉगिंग करू नका, फक्त चालायचा वर्कआउट करा. मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे. जॉगिंग जरी तुम्ही केलात रोज 30 मिनिटं घरामध्ये, तरी सुद्धा तुमचे 300 कॅलरीज कमीत कमी बर्न व्हायला मदत होतात. ठीक आहे. तर जॉगिंग तुम्हाला दाखवतो करून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32. तुम्हाला अंक मोजायची गरज नाही, मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मोजत आहे. तर तुम्ही हा जॉगिंगमध्ये रोज थोडं पुढे वाढू शकता, थोडे मागे साईडला कुठल्याही पद्धतीने तुम्ही चारी बाजूने तुम्ही करू शकता. परंतु तुम्ही ज्यावेळी फिरायला बाहेर जाता, तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही. फक्त एकाच मोमेंटमध्ये तुम्ही रोज चालत असता. आता मी हॉरिझॉन्टल तुम्हाला मी दाखवतो. ते बघा, सगळ्या बाजूने मुवमेंट होते. आता माझं शरीर पूर्ण गरम झालेलं आहे, त्यामुळे मला आता कपाळावरती माझ्या पण घाम आलेला आहे. आता त्यामुळं कॅलरीज आता बर्न व्हायला सुरू झालेले आहे. मिनिमम 100 स्टेप जरी तुम्ही केलात, तुम्हाला खूप त्याचा बेनिफिट मिळतो शरीराला. आणि दिवसभर तुमची एनर्जी चांगली राहते, भूक चांगली लागते. शरीरामध्ये रोज विषय तयार होत असतात, ते रोजच्या रोज घामावाटे लघवी वाटे बाहेर पडतात, टॉक्सिन्स वाटे बाहेर पडतात.
त्यामुळे तुम्हाला प्रतिकारशक्ती तुमची चांगली राहते, पचनक्रिया चांगली होते. जे आपल्याला प्रॉब्लेम्स होतात, साडेतीनशे व्याधी होतात छोटे मोठे, फक्त आपल्याला मोठे व्याधी जेवढं माहिती आहे, हार्ट अटॅक, पॅरालिसिसचा अटॅक, ब्रेन हॅमरेज, थायरॉइड, त्यानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं माणूस वरच्यावर आजारी पडत असतो, सर्दी, खोकला, थंडी, ताप. परंतु तुम्ही जर तुमची इम्युनिटी पॉवर तुम्हाला वाढवायचा एकच हा मार्ग आहे की रोज तुम्हाला 20 मिनिटं 30 मिनिटं वर्कआउट करणे गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये जॉगिंग करत करत तुम्ही हाताचा पण वर्कआउट कसा करायचा बघा, तुम्हाला मी दाखवतो. 1 2, आता मी अंक मोजत नाही, तुम्ही ह्याप्रमाणे करू शकता. 50 वेळा 100 वेळा करू शकता. वर्कआउट रोजच्या रोज तुम्ही नेहमी वर्कआउट करत असाल तर तुमची बॉडीचा मेंटेनन्स व्हायला सुरुवात होते. जी शरीराची तडजोड झालेली यातून ते रिपेअरिंग व्हायला सुरुवात होतं. आपला शरीर म्हणजे एक डॉक्टर आहे, त्यामुळं तुम्ही डॉक्टरला काम करण्यासाठी थोडंसं एवढं करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता मी थोडं जॉगिंग थांबवतो. आता जवळजवळ 20 मिनिटं झालेली आहेत. थोडं तुम्ही जे वयस्कर लोक आहेत तुम्ही जॉगिंग करू नका, फक्त जसं तुम्ही सहजतेने रस्त्यावर जाऊन फिरता तसं फिरायचा व्यायाम तुम्हाला मी दाखवलेला आहे. घरी 12 महिने तुम्ही करू शकता, कोणत्याही ऋतूमध्ये. ऋतू उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, तुम्ही कधी कंटाळा करणार नाही. त्यामुळे तुम्हाला एका रूममध्ये फरशीवरती शक्यतो तुम्ही तुमच्या घराला जर टेरेस असतं वरती, तर टेरेसवरती केलं तर मोकळी हवा तुम्हाला मिळते, भरपूर मात्रामध्ये ऑक्सिजन मिळतं. किंवा तुमच्या घरी जर गार्डन असेल बाहेर, गार्डनमध्ये तुम्ही करू शकता. बाहेर केल्यामुळे आपल्याला भरपूर मात्रामध्ये ऑक्सिजन मिळतं, त्यामुळे तुम्हाला तुमची दमछाक होणार नाही. त्यामुळं ऑक्सिजनची मात्रा वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळं पाण्याचं नियोजन पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला वॉर्मअप, आता हे एवढं झाल्यानंतर वॉर्मअप तुम्ही मध्ये मध्ये करू शकता. BP, शुगर तुमचं कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता मी तुम्हाला फक्त आज थोडेसे स्टेप्स दाखवलेले आहेत, तुम्ही रोज तुम्हाला करता यावेत. त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेटेड काही दाखवलेलं नाही तुम्हाला. थोडं तुम्ही रोज जे सहजतेने तुम्हाला करता यावं त्यासाठी तेवढे स्टेप्स दाखवलेले आहेत. थोडं अजून एक लास्ट स्टेप करूया, त्यानंतर आपल्याला कूल डाऊन पण करायचं आहे. कूल डाऊन करणं गरजेचं आहे. चला, 1 फास्ट करायचं, 2 3 4 5 6. तुमचे सगळे ऑर्गन्स ऍक्टिव्ह होतात. सगळ्या ऑर्गन्स म्हणजे सगळ्या अवयवाची बटणं पायाच्या तळव्यावरती, हाताच्या तळव्यावरती असतात. तुम्ही हा जो क्लॅपिंगचा प्रकार करता तुम्ही, त्यामुळे सगळे ऑर्गन्स 100% ऍक्टिव्ह होतात सकाळी मॉर्निंगला. त्यामुळे दिवसभर तुम्हाला एनर्जी चांगली मिळते. ह्या डबल स्टेप करू शकता तुम्ही. करा, 1 फास्ट करायचं, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा तुम्ही, हे बघा जवळजवळ 20 मिनिटांमध्ये माझ्यासाठी 2 किलोमीटर हा वर्कआउट आहे. परंतु वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला कूलडाऊन करणं गरजेचं आहे. विदाउट कूलडाऊन तुम्ही थांबू नका. थोडा आपण कूलडाऊन करूया. दोन्ही हात तुमच्या गुडघ्यावरती ठेवा. बॉडी बॅलन्स करायचे आहे. एक डाव्या साईडला पूर्ण बॉडी बॅलन्स करायचे आहे. डावा, उजवा, डावा साईड, उजवी साईड, डावी साईड, उजवी साईड, डावी साईड, उजवी साईड, डावा, उजवा. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात
वरती घ्या, पूर्ण शरीर सैल सोडा आणि ह्या पद्धतीने रिलीज करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही हे कोणत्याही वयाचा असला सहज करू शकता. नियमित करणं गरजेचं आहे. आता दोन्ही हात दोन्ही पायामध्ये थोडं अंतर ठेवा आणि दोन्ही हात या पद्धतीने घ्या. एक वेळ उजव्या साईडला थोडा कमरेला ताण येतो, गुडघ्याला ताण येतो. आता आपल्या शरीरातलं जे फॅट आहे गरम झाल्यामुळं पूर्ण फॅट स्प्रेड होतं, म्हणजे पसरतं, पूर्ण शरीरभर पसरतं. जिथं फॅटची कमतरता आहे तिथं फॅट जातं आणि जिथं जागा आहे तिथून ते दुसऱ्या साईडला जातं. त्यामुळे बॉडी तुमची प्रॉपर वेनं बॅलन्स होते. तुम्ही जर वर्कआउटच करत नसाल मग तुमचं हळूहळू काही कालांतरानंतर पोट दिसायला सुरू होईल. दंडामध्ये एक्स्ट्रा फॅट झाल्यामुळं दंड मोठे होतील. तुम्हाला दिसायला लागते की गुटगुटीतपणा तुमच्यामध्ये आलेला आहे, परंतु तो गुटगुटीतपणा काही कामाचा नाही. तुमचं बॉडी आयडियल वेट पाहिजे. BMI जो आहे आपल्याला प्रमाणात 23% आपला BMI जो आहे बॉडी मास इंडेक्स 23 लागतो आणि आपल्या टोटल बॉडी फॅट जे आहे पुरुषांच्यासाठी कमीत कमी 20, जास्तीत जास्त 25 चालू शकतं. स्त्रियांना कमीत कमी 25, जास्तीत जास्त 30. आता जर चेकअप केलं तर बघितलं तर त्यांचं स्त्रियांचं तर 40च्या वरती आहे, 40, 45, 50. आणि जे जागा पाहिजे ते खूप कमी आहे. मसल्स पाहिजेत, हाडांची ताकद जास्त पाहिजे. तर ते आता जर बघितलं तर हाडांची ताकद फिमेलसाठी लागतात 27, म्हणजे 27च्या वरती पाहिजेत तर तुमचं बॉडी चांगली राहते. आणि पुरुषांच्या मध्ये 30च्या वरती पाहिजे. 30, 35, 36 पर्यंत चालू शकतं, 37 पर्यंत चालू शकतं. ठीक आहे. तर आता दोन्ही हात वरती घ्या. पायाच्या धाई बोटावरती उभं राहायचा प्रयत्न करा आणि एकदम सरळ दोन्ही हात वरती मिटून वरती यायचं. आता जवळ ह्या पद्धतीने करता तुमचं स्पायनल कॉर्ड जो आहे, म्हणजे पाठीचा मणका जो आहे, पाठीचा कणा जो आहे, त्याच्यामध्ये एक सायकलच्या चेन सारखं असतं. त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड जे असतं, एक्सेस फॅट जे आहे, त्यामुळे तुमचं कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी सुरू होतं. त्यामुळे आपल्याला TSH म्हणजे सांध्याची चरबी जे प्रमाणात लागतं. आता आपण उजव्या साईडला थोडं बेंड घेऊया. थोडासा खूप ताण होतो तुम्हाला. जेवढं ताण तुम्ही द्याल सुरुवातीला तुम्हाला थोडंसं पेन होईल. परत पायाच्या बोटावरती भरायचा प्रयत्न करा. आता डाव्या साईडला नॉर्मलला या. परत धाई बोटावरती पायाच्या उभा राहा. परत उजव्या साईडला रिपीट. दोन हात वरती. परत डाव्या साईडला. ओके, खूप छान वाटतं. बघा आता वर्कआउट मी थांबवले तरी पण ज्यावेळी मी कूलडाऊन करत असतो बॉडी स्प्रेड व्हायला लागली, म्हणजे बॉडीतून एक्स्ट्रा जे बॉडी एक्सेस फॅट आहे ते बाहेर काढायला लागलेलं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा आणि दोन्ही हात जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. नाही टेकले तर काही काळजी करू नका. एका दिवसामध्ये होणार नाही. 1 महिना, 2 महिने, 3 महिने कन्सिस्टन्सी केल्यानंतर हळूहळू तुम्हाला दोन्ही हात जमिनीवरती टेकायला लागतील. त्याच्यामुळे तुमच्या पाठीच्या मणक्यावरती एक्स्ट्रा जो TSH सांध्याची चरबी आहे ती प्रमाणात बॅलन्स व्हायला लागेल. आणि पोटावरची चरबी, पोटावरची पण खूप ताण येतो. आता बघा, हळूहळू श्वास रोखून या. हळूहळू खाली. हे दिसताना तुम्हाला सोपं दिसतं, परंतु सगळ्यांना हे करता येत नाही. हे समजून घ्या. एका दिवसामध्ये करायचा प्रयत्न करू नका. थोडंसं गुडघ्यामध्ये जर बेंड केला तर चालेल. तुम्हाला जर हात असं टेकवायचा असेल 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस रेग्युलर केलात, हळूहळू जमिनीवरती टेकायला लागेल. त्याच्यामुळे आपल्या पोटावरती खूप ताण येतो. आता हळूच श्वास घेऊन या पद्धतीनं हाताची मुवमेंट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
परत दोन्ही हात वरती घ्या, भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडू नका, हळूहळू खाली या. खूप ताण येतो पाठीच्या मणक्यावरती, पोटावरती ताण येतो. हळूच वरती या. आता उलट्या साईडला करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टॉप. आता दोन्ही पाय जवळ घ्या. डाव्या साईडला डावा पायाच्या बाजूला उजवा पाय घ्यायचा आहे आणि दोन्ही पायाची बोटे समांतर समोर आली पाहिजेत. हात वरती घ्या. पायाला तेव्हा तुमच्या दोन्ही पायाच्या मध्ये तेव्हा आलेला आहे आणि पूर्ण एकदम शरीर सरळ करा. श्वास घ्या आणि शरीर थोडं सैल सोडा आणि हळूहळू खाली यायचा प्रयत्न करा. हा थोडासा डिफिकल्ट वाटतो, परंतु तुम्हाला लगेच पहिल्याशी होऊ शकणार नाही. हळूहळू प्रयत्न करा. शक्यतो पायाची ज्यांना बोटे पकडता येतात पकडू शकता, अदरवाईज तुम्ही नुसता जरी असं केलं तर चालेल. थोडंसं गुडघ्यामध्ये तुम्ही वाकू शकता सुरुवातीला 5-10 दिवस आणि हळूहळू थोडा गुडघ्यावरती परत ताण आणायचा आहे. जेवढे तुम्ही प्रेशर देणार, ताण दाब हे तिन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो. आता दुसऱ्या साईडला करायचं आहे. उजव्या पायाला डावा पाय साईडला घेऊन दोन्ही पाय समांतर घेऊन दोन्ही हात वरती घ्या. परत श्वास घ्या आणि खाली या. हळूहळू हळूच वरती या. परत एकदा करायचं, रिपीट करायचं आहे. हळूच वरती या. अदर साईड परत. ओके, खूप छान वाटतं. आता ह्या पावसाळ्यामध्ये आमच्याकडे एवढं वातावरण थंड आहे तरी सुद्धा घाम एवढा येत आहे. आता डावा हात वरती घ्या आणि श्वास रोखून करायचा आहे. श्वास तुम्ही घेत करत राहिला तरी होणार नाही, कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता मला सुद्धा जर मी बोलायला लागलो तर मला पाय पकडता येणार नाही, त्यामुळे मी थांबतो आणि श्वास घेऊन मी करतो. बॉडी बॅलन्स ह्याच्यामुळे होते. दुसऱ्या साईडला परत श्वास आतमध्ये घ्यायचं, थांबायचं आणि मग डावा पाय वरती घ्यायचा. परत एकदा. अदर साइड. ओके, आता दोन्ही पाय जवळ आणा. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा आणि ते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळा करा, 10 वेळा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टॉप. आता थोडंसं आपण वर्कआउट थांबवतो. ठीक आहे. थोडं आता नमस्कार करा आणि उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि बॉडी बॅलन्स करून या पद्धतीनं करायचं. ओके, अदर साइड. ओके, तुम्ही वर्कआउट केल्यानंतर बॉडी कूल डाऊन करणं गरजेचं आहे आणि शरीराला तुम्हाला रिलॅक्स
होणं गरजेचं. शरीराला जे आपले हार्टचं पंपिंग वाढलेलं आहे ते नॉर्मलला आणण्यासाठी थोडं ते मदत होते आणि तुम्हाला दिवसभरामध्ये झोप येणार नाही आणि जे सांधे आपल्याला आकडलेले असतात ते रिलीज होतात कूलडाऊन केल्यामुळं. त्यामुळं कूलडाऊन वर्कआउट नंतर कूलडाऊन करणं गरजेचं आहे. त्यामुळं जी लोक रोज फिरायला जातात 1 किलोमीटर 2 किलोमीटर, आता तुम्हाला मी सांगू इच्छितो, जे तुम्हाला मी आता अर्धा तासामध्ये 30 मिनिटांमध्ये जे करून दाखवलं ते तुम्ही 12 महिने करू शकता. तुम्ही बाहेर रस्त्यावरती रोडवरती फिरायला जाऊन खूप म्हणजे प्रकार घडत असतात, वेगवेगळे प्रकार घडत असतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही रोडला जर ट्रॅफिक असेल, वाहनं जात असतात, आपण समजा गप्पा मारत जात असलो, आपलं लक्ष नसतं, त्यामुळं अपघात होण्याची शक्यता असते. तुम्ही पेपर बघत असाल, बातम्या बघताय की सकाळच्या मॉर्निंग वॉकला गेलो आणि ॲक्सिडेंट झाला आणि त्या माणसाचा मृत्यू झाला, असे बरेचसे आपण किस्से ऐकतो. त्यामुळं ते कोणतीही रिस्क न घेता तुम्ही घरामध्ये करू शकता आणि तुम्हाला वाटेल तर वीकमध्ये तुम्ही एक वेळ जाऊ शकता. जर तुमच्या घराजवळ जर एखादी बाग असेल, बागेमध्ये तुम्ही रोज जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु रोडवरती फिरणं टाळा आणि शक्यतो घरामध्ये तुम्ही टेरेसवरती करू शकता, घरामध्ये करू शकता आणि खूप छान ह्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. आणि तुम्ही रेग्युलरली केला, 1 महिना जर केला, 1 महिन्यानंतर तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट दिसतील. आणि 1 महिना जर तुम्ही कन्सिस्टन्सी केलात तर निसर्गाच्या नियमानुसार कोणतीही गोष्ट तुम्ही सातत्यानं 21 दिवस जर केलात तर तुम्हाला तुमची जी चुकीची जर सवय आहेत ते चांगल्या सवयीमध्ये कन्वर्ट होतात आणि ज्यावेळी तुम्ही 3 वेळा करता तर ते तुमचे लाईफस्टाईल तयार होते. त्यामुळे तुम्हाला रोज सवय लागेल, तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही आणि रोज 12 महिने तुम्ही करू शकता. 12 महिने घरामध्ये करू शकता. तुम्ही तुमच्या शरीराला कारण देऊ शकत नाही, आता पाऊस पडायला लागलेला आहे, थंडी पडलेली आहे, उन्हाळा वाढलेला आहे, खूप ऊन आहे, कशाला मी बाहेर जाऊ, हे तुम्ही कारण देऊ शकत नाही. परंतु तुम्ही शरीराला सवय झालेली आहे, 3 ऋतूमध्ये तुम्ही घरामध्ये तुम्ही करू शकताय. तर तुम्ही मला अर्धा तास तुम्ही माझं ऐकला, मला त्यासाठी थँक्यू. आणि तुम्ही स्वतःही करायचा प्रयत्न करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, फ्रेंड सर्कलमध्ये हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे जे रोजचे व्हिडिओज येत असतील तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल आणि आम्ही आमच्या ग्रुपमध्ये जे काय करत असतो ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत असतो. तुम्ही थोडासा स्वतःसाठी वेळ देऊन बघा आणि जर स्वतःसाठी जर वेळ दिला तर ते तुमच्या शरीरासाठी. आणि जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जिथे तुम्ही राहता, जे तुमचं शरीर आहे, तुमचं खास मित्र आहे. तुमचं माइंड वेगळं आहे आणि शरीर वेगळं आहे. जर शरीर जर तुमची जर साथ सोडली तर तुमचं अस्तित्व जे आहे संपुष्टात येतं. एक ना एक दिवशी त्याला मातीत जावं लागतं. त्यामुळं आपलं मन म्हणजे आत्मा अमर आहे. त्यामुळे शरीर आणि बॉडी आणि माइंड दोन्ही वेगळे आहेत आणि बॉडीला काय गरज आहे ते समजून घ्या आणि आम्ही रोज तुम्हाला सांगत असतो. त्यामुळं बॉडीसाठी, आपल्या शरीरासाठी थोडंसं 20 मिनिटं 30 मिनिटं स्वतःसाठी द्या आणि मग आपण मनाचं ऐकत आलेलो आहे. मग तुमचं ते शरीर पण तुमचं ऐकत असतं. त्यामुळे तुम्ही शरीराचं पण आज ऐकणं गरजेचं आहे, कारण पावसाळा सुरू होत आहे म्हणून एकदा तुम्हाला मी सांगत आहे आणि जागरूक करत आहे. तर चला परत एकदा उद्या भेटू आपण. नमस्ते.